याले पकडायला लावलं घमेला पावडा आणि चल म्हणलो माझ्यासोबत आणि या विटाईमध्ये साप निघाला. तर का म्हणता मित्र मैत्रिणींनो, सकाळ सकाळी मी केलो पेटपूजा. त्याच्यानंतर आलो मी पेट्रोल पंपावर, कारण या गाडीची बी पेटपूजा करून द्यावी लागते. घमेला पावडा घेऊन कोठी गेले होते आणि साप कोठी निघाला ते बी तुम्हाला सांगतो. तर चला मग ब्लॉग पूर्ण पाहून घ्या. जेव्हा बी मी साईडवर जातो घुगुजले, तेव्हा तर मी पूर्ण तोंडाला बांधूनच जातो, कारण एवढा घागरा माती उडते ना इकडं बोह. मी आलो साईडवर आणि येथून मला एकाला घेऊन जायचा होता कोलगावले. म्हणजे कोलगाव एक गाव आहे, तिथं थोडंसं काम होतं तर तिथं घेऊन जायचं. आणि इकडच्या एरिया तर पूर्ण कोयला खदानवाला होता. मग या कोलगावच्या मॅनेजर ऑफिस मध्ये आलो आणि इथं आपल्याला काम होतं. या रूम मधल्या जेवढ्या बी विटा आहेत ना ते पूर्ण एका साईडला करायचे होते आणि दुसऱ्या साईडला थोड्या बहुत विटा होत्या, ते तिथं साला सापच निघला. विटाचं तर पूर्ण काम झाला. आता हे जो गिट्टी होती ना, हे गिट्टी पूर्ण इकडे आणून ठेवायची होती एका साईडला. आणि इथे एवढी मोठी गिट्टी होती का हे एकट्याच्याने एवढी 2 तासामध्ये घेऊन नव्हता जाऊ शकत. याले म्हणलो जेवढा होते तेवढा कर. हे सलाकी बाहेर होते तर याले म्हणलो हे अंदर ठेवून दे म्हणलो, एवढी झंझट नाही राहत म्हणलो आपल्या मागं. मग 2-2.5 तासामध्ये जेवढा काम करायचं होतं तेवढा केलो. मग सुट्टीचा टाइम झाला होता आपला. मग निघलो आम्ही घुगुसले यासाठी. तर आजच्यासाठी एवढंच. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.